नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत दावा केला आहे की मुंडेंनी त्यांच्या हत्येचा कट रचला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार हा कट रचण्यासाठी प्रथम खोटे रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला। यात यश न मिळाल्याने हत्येचा कट रचण्यात आला आणि नंतर औषधे किंवा गोळ्या देऊन घातपात करण्याचा विचार झाला। मनोज जरांगे पाटील यांनी या कटात बीड जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याचा किंवा पीएचा समावेश असल्याचा उल्लेख केला, ज्याने काही आरोपींना परळी येथील एका रेस्ट हाऊसमध्ये धनंजय मुंडेंकडे नेले। तिथे एक बैठक भाऊबीजेच्या दिवशी झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। या कथित कटामध्ये एकूण 10 ते 11 जणांचा समावेश असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन करत या प्रकरणाचा मुळापासून तपास करणार असल्याचे म्हटले आहे। धनंजय मुंडे यांनी एका पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। धनंजय मुंडे म्हणाले की या प्रकरणामुळे मी आता शांत बसणार नाही आणि कुणालाही शांत बसू देणार नाही। गेली 25 वर्ष आरक्षणासाठी लढलेल्या एका कार्यकर्त्यावर अशी वेळ यावी याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली। जरांगे पाटील यांच्यावर दादागिरीचा आरोप करत त्यांनी समाजात फूट पाडल्याचे म्हटले। बहुजन आणि ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणून आपण गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी आरक्षण सोडून ईडब्ल्यूएस आरक्षणाचा विचार करण्याचा सल्ला दिला। मुंडे यांनी जरांगे पाटील यांना त्यांच्या मेहुण्यांच्या वाळूच्या ट्रकांच्या प्रकरणाबाबतही सरकारला प्रश्न विचारणार असल्याचे सांगितले। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील महार वतनाच्या जमिनीवरून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे। तब्बल 1800 कोटींची जमीन 300 कोटींना घेतल्याचा आणि 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। या प्रकरणी अजित पवारांनी आपला या व्यवहाराशी कोणताही थेट किंवा दुरान्वयी संबंध नसल्याचे म्हटले आहे। अजित पवार म्हणाले की सज्ञान झाल्यावर मुले त्यांचे व्यवहार स्वतःच करतात। जर कोणी नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल। या प्रकरणात माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे। तसेच 3 महिन्यांपूर्वीच पार्थला असे चुकीचे व्यवहार चालणार नाहीत अशी ताकीद दिल्याचेही त्यांनी नमूद केले। टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। हसीन जहांने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून पोटगी वाढवण्याची मागणी केली आहे। या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने मोहम्मद शमी आणि पश्चिम बंगाल सरकारला नोटीस बजावली आहे। हसीन जहांने आपल्या याचिकेत कोलकाता हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे, ज्यामध्ये तिला दरमहा 1.5 लाख रुपये आणि मुलीच्या देखभालीसाठी 2.5 लाख रुपये गुजारा भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले होते। म्हणजे आता हसीन जहां मोहम्मद शमीकडून 4 लाख रुपये घेते। तिचे म्हणणे आहे की ही रक्कम तिच्या आणि तिच्या मुलीच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी नाही, त्यामुळे तिने सुप्रीम कोर्टाकडे ही रक्कम वाढवण्याची मागणी केली आहे। मुंडवा परिसरातील तब्बल 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून मोठा वाद पेटला आहे। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित या व्यवहारात शासनाच्या मुद्रांक शुल्कात फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली असून त्यावरून 3 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। सहजिल्हा निबंधक संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। तक्रारीत जमीन विक्रेत्या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची नावे नमूद करण्यात आली आहेत। या प्रकरणी राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून संबंधित प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव का घेण्यात आलं नाही, त्याच्या विरोधात का गुन्हा दाखल झाला नाही असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होता। त्या प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना भाष्य केलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोंढवा परिसरात
40 एकर जमिनीचा व्यवहार केल्याचे आता उघडकीस आले आहे। आता या प्रकरणी राज्याचे मंत्री तथा महायुतीमधील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावलाय। राजकारणातील प्रगल्भता संपली आहे, वैचारिक लढाई संपली आहे, जिवे मारण्याची सुपारी देण्यापर्यंत हे राजकारण जात असेल तर ही गंभीर बाब आहे, याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेवर केलेल्या आरोपांवर दिली आहे। जरांगे पाटील यांनी मला या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या। राजकारणाचा स्तर इतका घसरत जाणं गंभीर आहे। मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप पुराव्यासह दिले आहेत। धनंजय मुंडे माझे मित्र आहेत, मात्र यात तथ्य असेल तर चौकशी व्हायलाच हवी, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे। महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी सत्कार केला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि बीसीसीआयचे माजी कोषाध्यक्ष व एसीसी सदस्य आशीष शेलार उपस्थित होते। मुख्यमंत्री म्हणाले कि इन हमारी लड़कियों ने फिर एक बार भारत की लड़कियों को सपने देखने के लिए मोटिवेशन दिया है। राज्य सरकारने महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव यांना प्रत्येकी 2.25 कोटी रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे। मुख्य प्रशिक्षकांना 22.5 लाख रुपये तर इतर प्रशिक्षकांना 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे। या ऐतिहासिक विजयाने देशाचा आणि महाराष्ट्राचा सन्मान वाढवला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले। काल मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे लोकल सेवा विस्कळीत होऊन मोठी दुर्घटना घडली होती। अशातच या प्रकरणावर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी माहिती देताना सांगितलं की आंदोलनासंदर्भात रेल्वे कर्मचाऱ्यांनी फक्त लेखी पत्र CSMT लोहमार्ग पोलिसांना दिले होते। या पत्रानुसार संघटनेकडून फक्त शांततेत निषेध नोंदवून ते निषेधपत्र DRM यांना देणार असल्याचे कळवले होते। तसेच आंदोलनाची परवानगी त्यांना देण्यात आली होती, ज्यामध्ये केवळ घोषणाबाजी आणि DRMला निवेदन देणं एवढ्यासाठीच ही परवानगी देण्यात आली होती। मात्र आंदोलनामुळे प्रवाशांना जो त्रास झाला त्यासाठी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डॉक्टर स्वप्नील नीला यांनी दिली आहे। बॉलिवूडचं स्टार कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या घरी गोडुल्या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालंय। जोडप्यानं आपल्या बाळाचं स्वागत केले। वयाच्या 42व्या वर्षी कतरिना कैफनं मुलाला जन्म दिला आहे। विकी कौशलनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही गुड न्यूज दिली आहे। राज्याच्या क्रिकेट विश्वातील अग्रगण्य संस्था म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांची रंगत दिवसागणिक वाढताना दिसत आहे। अशातच MCA निवडणुकीतील कोर्टात प्रलंबित अंतिम उमेदवारांच्या यादीवरील आक्षेप प्रकरणासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकरांच्या नावाला MCAच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचा पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे।